पुरावा असला पाहिजे. आहे पुरावे तुमच्याकडे माझ्यापर्यंत मीच पाठवतो तुम्हाला. आता कोकणाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि स्थानिक जनतेचा जीवनमान उंचावण्यासाठी खाली काही मुद्दे, महत्वाचे मुद्दे समाज हिताच्या दृष्टीने आपल्याला लक्षात आणून देत आहोत. सामाजिक व नागरी सुविधा. ज्येष्ठ नागरिकांकरता रेल्वे सवलत पूर्वीप्रमाणे रेल्वे प्रवासात ज्येष्ठ नागरिकांना सवलत तातडीने लागू करावी. दुसरा, गोळकोट किल्ला ते परशुराम रोपवे हा आपला गेला विषय झाला होता. 10 लाख रुपये त्याच्याकडून खर्च करून झाले, पण पुढे काय प्रगती दिसली नाही. त्याच्यात जरा लक्ष टाकावं. न्यायालयाची नवीन इमारत कामथे येथे न होताना मूळ ठिकाणीच ती व्हावी. नागरिकांच्या सोयीसाठी आणि न्याय प्रक्रियेत सातत्य राखण्यासाठी कोर्टाची नवीन इमारत सध्याच्या ठिकाणीच उभी करावी. भूमी अभिलेख कार्यालय. या कार्यालयात कर्मचारी अपुरे असल्यामुळे नागरिकांना सतत त्रास होत आहे. वारंवार तक्रारी करूनही योग्य दखल घेतली जात नाही. शासनाने तातडीने आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून द्यावे. आर्थिक रोजगाराच्या आदरणीय चव्हाण साहेब असल्यापासून गेले मात्र 15 वर्ष तरी नातू साहेब आता फक्त आपल्याला प्रॉमिसेस मिळतात. नंतर रेल्वे फेऱ्यांची संख्या वाढवावी. मुंबई व गोवा दिशेकडील ट्रेनच्या फेऱ्यामध्ये मोठा गॅप आहे. त्यामुळे चिपळूण येथे सर्व गाड्यांना थांबा देऊन फेऱ्या वाढवाव्यात. डबल ट्रॅक लवकरात लवकर सुरू करणे आणि प्रवाशांच्या सोयीसाठी कोकण रेल्वेचा डबल ट्रॅक तातडीने कार्यान्वित करावा. महामार्ग व रस्ता विकास. मुंबई गोवा महामार्ग गेले अनेक वेळा मुदतवाढ दिल्यानंतरही पूर्णत्वास आलेला नाही. डिसेंबर 25 ही मूळ मुदत होती. आता सरकारने डिसेंबर 26 घोषित केले आहे. हा प्रकल्प वेळेत पूर्ण करून 365 दिवस चांगल्या स्थितीत ठेवावा. फक्त काय होतं, दिवाळी आणि गणपती त्या दोन ह्याच्यामध्ये आम्ही त्या मलमपट्टी करतो आणि पब्लिकला फक्त होला हो करून पुढे रेटतो. तसंच जरा तेव्हा काय दरवाजे बंद करा नाही बनव. हे काय चाललंय दरवाजावर बाजूला सगळे शासकीय अधिकारी आहेत. कोसळतो घाट अनेक वेळा कोसळतो. तर आमची विनंती अशी की तो घाट परशुराम घाटाला पर्याय 12 महिने वापरता येईल. चिपळूण पेढे धाम मार्गे लोट्याच्या अलीकडे मुख्य रस्त्याला जोडावं. एक सूचना केली आम्ही. परशुराम घाट वन वे ठेवून असे केल्याने वाहतुकीचा ताण कमी होईल आणि अपघातानंतर अपघातावर पण नियंत्रण येईल. लिखित स्वरूपात दादांकडे कॉपी द्या. फक्त आपला मुद्दा थोडक्यात 1-2 मिनिटात संपेल अशा पद्धतीने प्रत्येकाने मांडावा ही विनंती. तेव्हा आमच्याकडे जिल्हाधिकारी कार्यालयाने ठराव केला होता आणि त्या ठरावाची अंमलबजावणी आमचा जो खाडीपट्ट्यातला जो गाळ काढायचा आहे त्याला मेरीटाईम बोर्डाची परवानगी लागते. मंत्री महोदय नितेशजी राणे सर आले होते. त्यावेळी त्यांनी प्रांत साहेबांना एक पत्र देण्यासाठी सांगितलं होतं आणि ते पत्रही दिलं होतं. तर त्याची आम्हाला परवानगी मिळावी अशी विनंती आहे आपल्याला. तर आमचा गाळ काढता येईल आणि चिपळूणचा पुराला आम्हाला थोडंसं त्याच्यामध्ये संरक्षण मिळेल. दुसरा एक मुद्दा आहे सर आमचा ब्ल्यू आणि रेड लाईनचा. जवळपास 20 लाख क्युबिक मीटर गाळ काढलेला आहे आणि त्याच्यात आता आमचा फेर सर्वे व्हावा. चिपळूणच्या ब्ल्यू आणि रेड लाईन बाबतचा फेर सर्वे झाला तर त्याच्यातून प्रशासनाचं असं म्हणणं की जवळपास 100 ते 150 एकर जागा वाचते, म्हणजे लोकांना बांधकाम किंवा काही करता येईल. तर तो फेर सर्वेसाठी आपण जास्तीत जास्त लवकर प्रयत्न करावे. दोन्ही मुद्दे म्हणजे एक प्रोसेस मध्ये आहेत. लवकर याच्यावर निर्णय होईल. मी इथे येण्यापूर्वी पण बोललेलो आहे. तर दोन्ही मुद्दे निकाली काढण्याच्या दृष्टीने विचाराधीन आहेत. यानंतर क्रीडाई चिपळूण. मी म्हणतात तशा कामाला तर वेग आलेला आहे आणि त्या कमिटीमध्ये शासकीय निर्णय कमिटी कशाला हवी. शासनाला मार्गदर्शन करण्यासाठी कमिटीची आवश्यकता नाहीये. तत्व ठरलेली आहे. फक्त या संबंधीची अपवादात्मक परवानगी द्यावी हा सरकारच्या मते निर्णय व्हायचा. तो झाला का ऑर्डर होईल. फक्त आता काय केलं, नगर विकास परिपत्रक काढलं नगर विकास खात्याने. ही कमिटी स्थापना आपण करतोय आणि त्या कमिटीमध्ये महाराष्ट्र मी रविवारी कलेक्टरना भेटतोय. विचारीन आपण त्यावेळेला या. आपण कुठल्याही मुद्द्यावर ऐका
कुठल्या मुद्द्यावर चर्चा डिबेट होणार नाही. निवेदन देऊ, पाहिजे एखाद्याचा निर्णय त्वरित देऊ किंवा या ठिकाणी हा निकाली लागण्याच्या दृष्टीने आपण प्रयत्नशील. पण डिबेट प्रत्येक एक निवेदन केलं तर 8 दिवस पण दरबार संपणार नाही हो. दरबार शब्द कायम राहील. सगळ्यांना पुन्हा एकदा त्याच्यामध्ये बऱ्याच तांत्रिक बाबी होत्या अडचणीच्या, त्या आता दूर होऊन माननीय उपविभाग अधिकारी यांच्याकडे तो वर्ग झालेला आहे. अतिशय चांगल्या प्रकारचं सहकार्य त्यांनी केलंय. परंतु त्याच्यासाठी शेतकऱ्यांचा जो मोबदला उपजिल्हाधिकारी भूसंपादन यांच्याकडे आहे तो उपविभागीय अधिकाऱ्यांकडे वर्ग घेण्यासाठी आम्ही ग्रामस्थ बऱ्याच वेळा त्यांना भेटलो, परंतु तो काही वर्ग अजून होत नाही. तो कृपया माझी विनंती आहे, आपण जर तो वर्ग करण्यासाठी संबंधितांना सूचना दिली तर बरं होईल. धन्यवाद. तर माझी जिल्हा 15 गावाकडे जोडणारा रस्ता खांदाटपाली त्या गावचा मागे पूर आलेला, त्यावरून ब्रिज वरून आपलं नाव दीप्ती दीपक माळी. आपलं गाव सांगा आणि विषय सांगा. मी माजी जिल्हा परिषद सदस्य दीप्ती दीपक माळी. आमचं गाव खांदाटपाली आणि ह्या गावाकडे जोडणारा 15 गावाकडे जोडणारा हा एक रस्ता आहे आणि त्याच्यावरून मागे महापूर झालेला, त्यातून ब्रिजची खूप दुरावस्था झालेली आहे आणि तो एवढा नादग्रस्त झालाय की तिथून ऍक्सिडेंट सुद्धा होतात. तर साहेब आपल्याकडे विनंती आहे की या रस्त्याचं आपण लवकरात लवकर काम करावं. धन्यवाद. संस्थेत सर्व्हिसला तालुका भूमी अभिलेख मध्ये आमच्या भूम गावाची जर नकाशे मागणी केली तर उपलब्ध नाही. ते पूर्ण सर्व शेतकऱ्यांची जमीनदारांची ते उपलब्ध कसे होतील या दृष्टीने मार्गदर्शन मिळावं. आणि दुसरा प्रश्न सर असा आहे, चिपळूण खाडीपट्ट्यात 2 बंदर आहेत, एक मालदोरी बंदर आणि दोनवली सुपवी बंदर. पर्यटन विकास अंतर्गत जर भूम गणेशखेड मार्गाकडून जर दुपदरी रस्ता झाला आणि बंदर विकास झाला तर तिथल्या स्थानिक बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होईल. त्या दृष्टीने आपण प्रयत्न करावेत. नाही, पर्यटन जर झालं तर बेरोजगारांना संधी मिळेल त्या दृष्टीने. यानंतर पुढच्या प्रश्नासाठी आदरणीय यादव सर. सर आपल्याशी चर्चा झालेली आहे. आपला जो एमआयडीसी खडपोलीचा ब्रिज पडलेला आहे त्या संदर्भात एक निवेदन आपल्याला या ठिकाणी देतोय. त्याच एमआयडीसी मध्ये 60% जे खडपोली एमआयडीसी आहे की एमआयडीसी सद्यस्थितीत चांगल्या सुस्थितीत आहे, पण त्या ठिकाणी ईटीपी प्लांटची आवश्यकता आहे. तिथे अनेक कारखाने वाढू शकतात. हा एक विषय आपल्याकडे देतोय. आणि सर तिसरा एक विषय आपल्याकडे की खेडमध्ये वंदे भारतला थांबा आहे. आपल्या माध्यमातून चिपळूणला जर झाला तर सगळ्यात जास्त जिल्ह्यात आम्हाला चिपळूणला द्या. त्याच्या वतीनं सरपंच शिंदगड. चौपदरीकरणाचं काम जेव्हा चालू झालं तेव्हा पुरातन पाखाड्या तोडल्या गेल्या. त्या संदर्भात आम्ही शासन प्रशासनाकडे वारंवार विनंती केली, परंतु अद्याप त्या कामाला सुरुवात झालेली नाही. भौगोलिक परिस्थिती अशी आहे, परशुराम गाव हे डोंगरावरती आहे आणि पायथ्याला पेडेगाव आहे. खालच्या लोकांची वरच्या बाजूला, लोकांची शेती खालच्या बाजूला आहे. नागर वगैरे उरड नेताना अत्यंत अडचणी येतात. तर ती पाखाडी लवकरात लवकर करावी अशी मी आपणास विनंती करतो. तसेच एक पर्यटन स्थळ सवत्सडा म्हणून आहे. त्या सवत्सड्यावर पर्यटक पावसाळी येतात, तर त्यांना रस्ता क्रॉस करण्यासाठी तिथे सर्कल वगैरे किंवा असं काही सोयी नाही. तिथे एक ब्रिज बनवावा रोड क्रॉस करायला. बाकी या चौपदरीकरणाच्या कामामध्ये जमीनदारांना दिलेला मोबदलाही मिळाला नाही. त्याबाबत आमच्या सहकारी बोलतीलच. याबाबत आपण जर लक्ष घालून लवकरात लवकर शेतकऱ्यांना मोबदला मिळावा ही विनंती. काम करतात त्याच्यानंतर फॅक्टरीमध्ये त्याच्यानंतर कंपनीने हॉस्पिटलमध्ये नेले, उपचार केले. उपचार दरम्यान त्यांनी सांगितले तुला कंपनीमध्ये कायमस्वरूपी नोकरीवरती घेऊ म्हणून. त्याच्यानंतर बरं झाल्यानंतर हॉस्पिटल कामावरती रुजू झाल्यानंतर त्यांनी त्रास देऊन नोकरी सोडण्यास मला भाग पडलं. याला तुम्हाला तुम्ही कोण आहात ते बोलू शकत नाही.
त्याने त्यानंतर त्रास देऊन कामावर सोडण्याचे हे केलं. आपण मला प्रत्यक्ष भेटा, मी मालकाला बोलवतो आणि आपली पूर्वत नोकरी मिळेल. त्यानंतर टोकन क्रमांक पार्टी विषय निमंत्रित सदस्य. विषय असा आहे, ग्वागर चिपळूण कराड बिजापूर रस्ता 26 किलोमीटर ग्वागरवरून झालेला आहे. त्याच्या पुढे काम अर्धवट आहे. जो टेंडर झाला होता तो रद्द झालेला आहे आणि भरपूर त्या रस्त्याला खड्डे पडलेले आहेत, ऍक्सिडेंट होतात. पुढचा पाचाडगाव पाझर तलाव 3 आहेत सर. दुसरा पाचाडगावातील पाझर तलाव हा धरणामध्ये रूपांतर करण्यात यावं. पाण्याची टंचाई फार आहे. तिसरा कळवंटे लघु पाटबंधारे योजना 3 वर्ष धरणाचं पाणी बंदच आहे, पूर्ण लिकेज झालेला होता. त्याच्यावर प्लास्टिक कागद टाकलेला आहे. गावकऱ्यांची पाण्याची फार अडचण झालेली आहे आणि लोकांना जवळजवळ 10 किलोमीटरवरून पाणी डोक्यावर आणावं लागते. कळवंटे पाझर तलाव काय करायचं त्याचं साहेब, ते ठेकेदारांनी काम घेतलेलं होतं आणि अर्धवट सोडलेलं आहे. 3 वर्ष झाली. धन्यवाद सर. माझी सर मागणी अशी आहे की कोंढे करबोणे जो रस्ता आहे, मुख्य रस्ता, तिथून कापरे मालदोरी पोचऱ्याकडे जाणारा जो रस्ता आहे तो पूर्ण अरुंद आहे आणि तो जिल्हा परिषदेच्या अंडर आहे. तो जर रस्ता सार्वजनिक बांधकाम वगैरे जर वर्ग झाला तर त्या रस्त्याला खड्डे पडलेले आहेत, अरुंद आहे, ते रुंदीकरण करता येईल. हे माझे सरपंच आहे. रस्ता रुंदीकरणाचे नियम माहिती आहेत का? साहेब, रस्ता एकदम अरुंद, त्या रस्त्यावर जाणारी वाहनं होय आणि लोक यांचं प्रमाण लक्षात घेऊन रुंदीकरण केलं. तसंच बसत असेल तर तुम्ही मागणीकडे असल्याची पूर्तता करू. यानंतर टोकन क्रमांक अकले ते कादवड धनगरवाडी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचा रस्ता हा 2 वर्षापूर्वी मंजूर झालेला आहे. त्याचं काम अद्याप सुरू झालेलं नाही. त्या संदर्भात रस्ता सुरू झाला नाही झालेला नाही, झालाच नाही, मंजूर झाला होता. हा असं आपण म्हणताय. ठीक आहे. पेढे. नमस्कार सर, मी पेढे परशुराम गावाच्या वतीने, माझं नाव सुनील गांबळे, मी शिक्षण संस्थेमध्ये काम करतो. सर, आमच्या पेढे परशुराम गावामध्ये 1972 पर्यंत देव भार्गवराव हे नाव नव्हतं, परंतु 1972ला ते नाव आल्यापासून आमच्या गावामध्ये फार मोठी अडचण निर्माण झालेली आहे. आम्ही स्वातंत्र्यपूर्व काळापासून आम्ही शेतकरी असून सुद्धा आता आम्हाला कोणतेच अधिकार त्या ठिकाणी राहिलेले नाहीत. कोकण रेल्वे, MIDC, हायवे किंवा अन्य जे काही प्रकल्प आमच्या जमिनीमध्ये झाले त्याचं आमच्या लोकांना जे काही प्रकल्पग्रस्त दाखला मिळाला पाहिजे होता तो दाखला देखील मिळाला नाही. आणि आता परिस्थिती अशी आहे की शासनाचं नवीन धोरण जे आलेलं आहे की फार्मर ID, की जो शेतकरी आहे त्याच्या सातबाऱ्याला आधार कार्ड लिंक करायचं आहे, परंतु फार्मर ID करताना भोगवटदार, आता खोती कायदा नष्ट झाला तरी सुद्धा भोगवटदार आमच्या सातबाऱ्यावरती आहे. त्याच्यावरती देव परशुराम आहे आणि खाली कुळ आहे, परंतु कुळांची जिथं आमची कुळांची नावं आहेत त्यांचं फार्मर ID लिंक होत नाहीये. हा प्रश्न आदरणीय प्रांतसाहेब आणि तहसीलदार साहेब यांच्याशी देखील आम्ही तो मांडलेला आहे. आता आम्ही स्वातंत्र्यात आपण आहोत, पण आम्हाला पेढे परशुराम गावाला पारतंत्र्यात असल्यासारखंच आम्हाला वाटायला लागलेलं आहे, कारण आमचं कोणतंच काम होत नाही. नुकताच साहेब हा जो मुंबई सुंदर आहे, अर्थ कळला नाही. भारतीय संविधान आलं, संविधानापर्यंत 75 वर्ष झाली, तुम्ही म्हणता आम्ही पारतंत्र्यात. आम्हाला पेढे तुम्हाला एखादी अडचण नागरिक बोलले तर ठीक आहे सर, सॉरी. 140 कोटी नागरिक आहेत, बरोबर. एक अडचण होऊ शकते. अडचण ऐकून घेण्यासाठी आम्ही बसतो. हो सर, तेवढंच सांगा, एवढं मोठं वाक्य राजकीय बोलून. दुसरी महत्वाची बाब सर, हा जो हायवे गेलेला आहे मुंबई गोवा, साधारणतः 2019ला प्रांतसाहेब त्यावेळेचे जेव्हा मॅडम होत्या त्यांच्यावर चर्चा झाली होती. जवळजवळ 43 कोटी रक्कम आम्हाला मिळणार आहे, आम्हाला शेतकऱ्यांना, परंतु देवस्थान, खोत आणि कुळ यांच्यामध्ये व्यवस्थित चर्चा न झाल्यामुळे किंवा योग्य तोडगा न निघाल्यामुळे ती न्यायालयामध्ये ती रक्कम आहे. ती रक्कम मिळण्याच्या दृष्टिकोनातून 26/6/2006 महाराष्ट्र सरकारच्या GR नुसार आम्ही संमती दिलेली आहे, परंतु त्याच्यामध्ये जे खोत जे आहेत
त्यांची संमती मिळत नाही आणि त्यामुळे अजूनही ते पैसे पडून राहिलेले आहेत ह्या सगळ्याच्या. मला द्या आता इथे ऐकून द्या आणि जर लवकर प्रोसेस पूर्ण होत असेल तर इमिडिएट इश्यू थँक्यू सर. आपण उपस्थित असाल तर हात वरती करा. यानंतर निर्मल तंटामुक्त ग्रामपंचायत तळसर आपण तयारीत राहायचं पुढच्या प्रश्नासाठी. तर आमच्या गावात पटेल वाघ तसंच बिबट्या सतत फिरत असतो, त्यामुळे शाळेच्या होती कंपाऊंड पाहिजे, मुलांच्या जीवाला धोका आहे तेवढं. त्याला माझा प्रश्न आहे की माझ्या मित्रांनी आणि प्रश्न उपस्थित केला कलोंडे धरणाबद्दल. ते कलोंडे धरणाचं कसं आहे दादा, गेल्या 3 वर्षात आमचे 9 गाव आहेत त्या धरणाखाली. 9 गाव असल्यामुळे 3 वर्ष धरण ते फुटलेलं आहे आणि त्याच्यामुळे शेतीचा वगैरे आमची सगळी स्वच्छता आहे त्या धरणावर. हा दुरुस्त डिझाईन बिजाईन केले असं अधिकारी सांगतात, पण त्याला पैसे नाही म्हणतात. तेवढे पैसे उपलब्ध आवश्यक. दुसरा प्रश्न माझा असा साहेब, आम्हाला ते 500+ 25 बोकड असे शेळी पशुसंवर्धनवाल्यांनी आम्हाला योजना दिली शेतकऱ्याला. तर त्याच्याबरोबर केंद्रातून त्या योजनेला आम्हाला मंजुरी वगैरे मिळाली, पण इथं बँकवाले आहेत ना, बँक ऑफ इंडियावाले सबका, ते म्हणतात आम्हाला ते येणे जमीन करून द्या. आता गोट्यासाठी येणे जमीन आम्ही करू शकत नाही म्हणून आम्ही त्यांना ग्रामपंचायतचं पत्र वगैरे सगळ्या शेतकऱ्यांनी दिलं, पण ते ग्राह्य करत नाही. त्यामुळे तुम्ही जरा थोडा आम्हाला परमिशन मिळवून द्या ग्रामपंचायत. आपण मला दिला पण लेटर नाही होत, भेटला तुमच्यासोबत फोन करतो, बाकीचं येणं जाणं करतो. गेले 2 वर्ष झाले त्या गोष्टीला, 2 वर्ष झाले त्या गोष्टीला. जास्त होऊ नये म्हणून सरेंडर झाले. पण एक जो आरोपी आहे, मुख्य आरोपी अनी जाधव म्हणून, त्याला आज ताब्यात पकडण्यात आलेला नाहीये. तर आमची फिर्याद हीच आहे की लवकरात लवकर त्याला पकडण्यात यावं, जेणेकरून जे गुंतवणूकदार आहेत, गृहिणी आहेत, जास्त करून गृहिणी आहेत त्याच्यामध्ये, ज्यांना हाताला काम मिळेल म्हणून त्यांनी. आमचं निवेदन आहे साहेब की लवकरात लवकर त्या आरोपीला पकडण्यात यावं. आणि रत्नागिरी तहसीलदारला त्या फाईलचा जो MPIDचा रिपोर्ट आहे तो तहसीलदारांच्याकडे आलेला आहे, जमा झालेला आहे. पण गेले 15 ऑगस्टला आम्ही तिथे आमरण उपोषण सुद्धा केलेलं आहे रत्नागिरीला. त्याच्यानंतर काही प्रोसेस झालेली नाही आहे त्याच्यावरती. तर आमचं एकच म्हणणं आहे, सर्व महिला पण इथे उपस्थित राहिल्यात, की लवकरात लवकर प्रोसिजर व्हावी आणि त्याच्यातून आम्हाला आमचे गुंतवलेले पैसे जे आहेत, गुंतवणूक आहेत, ती मिळावी लवकरात लवकर. निकाल लावा 8 दिवसात मला सांगा. संपर्क करून त्या जंगलात त्याच्यामुळे अध्यक्ष आणि आत्ताच नुकतंच यादव साहेबांबरोबर प्रवेश केल्यानंतर माझ्याकडे ग्रामविकास त्या पदाची जबाबदारी देण्यात आलेली. साहेब, मी सरपंच संघटनेचा अध्यक्ष म्हणून आता गेली 2 वर्ष काम करतोय. आपले ठराविक मागणी, त्यापैकी महत्वाची मागणी म्हणजे गेली 10 ते 12 वर्ष जे BSNLचे टॉवर आहे त्याचं काम रखडलं. जवळजवळ चिवेली, वीर, नांदिवसे, पिलवली तर्फे वेळम, गुळवणे, उबळे, कोळकेवाडी, मालदोली, गांगरे असे विविध गाव आहेत की ज्यांचे जे BSNLचे टॉवरची कामं आहेत ती 2012 पासून 2015ला एक तर टॉवर आहे, 2005ला त्याचं काम चालू झालंय, परंतु आज तक ते काम पूर्ण झालेत नाही. काही कारणास्तव त्यांच्याकडे पाठपुरावा केला असता उदाहरण असं दिलं जातं की MSCB कडून कनेक्शनचे बिलाचे पैसे आपल्याकडे भरले गेलेले नाहीये, परंतु तेच समजा ग्रामपंचायतच्या स्तरावर असते तर ग्रामस्थांनी लोकवर्गणीनं किंवा असं काहीतरी प्रयत्न केले असते, परंतु ते शासन दरबारातून करू शकतात, पण ते अजून भरले गेलेले नाही. करू शकता, पण ते 10-12 वर्ष साहेब झाले. आता त्याच्यासाठी आपण लीडर आहात, नेते आहात, ऐकून हो घ्या. सर. 12 वर्ष आहे आता आपण लीडर म्हणतात. आपण प्रश्न मार्गी लावायसाठी योग्य ठिकाणी अर्ज कुठे करायचा, कोणाला भेटायचं आणि तो प्रश्न सोडवायचा, एवढं कौशल्य असलं पाहिजे नेत्यामध्ये. नक्की साहेब, नुसतं निवेदन म्हणून होत नव्हती म्हणून या पक्षात आता प्रवेश.
गेला आपल्या की एक न्यायालयाचा जो विषय ग्रामीण शहरात जवळ होईल आपलं कोर्ट ते एक फायद्याचं आणि तसं घराच्या बाहेर तसं नको, परंतु एक तालुक्याला मध्यवर्तीच आहे. लोकसंख्येच्या आधारे असतं, आहे त्या ठिकाणीच व्हावं अपेक्षा. मी म्हणून लेखी दिले फक्त. आणि गंभीर आहे आणि वेगळ्या प्रकारचा आहे. मी नवानगर कातळे नातू साहेबांच्या मतदारसंघातला माणूस रमेश खारवडकर. माझ्या गावामध्ये जानेवारी 23 पासून 3 कुटुंब वाढीत आहेत, बहिष्कृत आहेत. ग्रामपंचायतीपासून अगदी कलेक्टर साहेबांपर्यंत पोलीस अधीक्षक सर्वांना कळून झालेला आहे, पण कोणीही रिस्पॉन्स दिलेला नाही. गुहागर पोलीस स्टेशन तक्रार घ्यायला तयार नाही त्यांची. 2दा हल्ला झाला घरावर, त्यांच्या बायकांना मारण्यात आलं, त्यांचे कपडे लत्ते फाडण्यात आले, महिलांना फाडण्यात आलं आणि विशेषतः महिला आयोगानं सुद्धा मी लेटर पाठवलेलं आहे, पण कोणीही रिस्पॉन्स दिलेला नाही आज तागायत. आणि म्हणून मी आज आपल्याकडे आलेलो आहे. आणि हे करणारा दुसरा तिसरा कोणी नसून एक राजकारणीच आहे. पहिला उभाटाचा होता महेश नाटेकर आणि त्याचे सगळे सहकारी, पण गुहागर पोलीस स्टेशनला जाऊन आमच्या समोर त्याचा पाहुणचार होतो हे आम्ही स्वतः पाहिलेलं आहे, मी स्वतः पाहिलेलं आहे. त्यामुळे कुंपण जर शेत खत असेल तर आम्ही काही नाही करू शकत, आम्ही हात सरळ माघारी, असा सगळा प्रकार चाललाय. कदाचित नातू साहेबांना पण मी व्हॉट्सअपला हा प्रकार पाठवलेला आहे आणि सर्व पदाधिकाऱ्यांना याचं कळित केलेलं आहे. कृपया आपण आपल्या लेवलला लक्ष घालावं, कारण अधीक्षकांना आणि कलेक्टर साहेबांना ही कॉपी जरा त्याच्यात सविस्तर लिहिलेलं आहे. नाही, ते फक्त साहेबांसाठी लिहिलेलं आहे, हे कलेक्टर आणि ह्यांच्यासाठी लिहिलेलं आहे. वेगळं म्हणजे ते मी यांना पाठवलेलं आहे. हा अर्ज आपल्यासाठी दिलेला होता आणि हे ह्याच्यात सविस्तर आहे सगळं. याच्यात नाही, ते थोडस आहे. ह्याच्यात पूर्णपणे गावामध्ये विशेष म्हणजे आमच्या गावात पाणी नाही, पाण्याची कोणतीही स्कीम नाही. फक्त तात्यासाहेब नातू होते तेव्हा जी स्कीम आलेली ती बंद झाली केव्हाच. त्यानंतर आज तागायत शासकीय योजना नाही. साहेबांनी काय नाही केलं आहे ते सरळ, मी सरळ बोलतो, त्याच्यामुळे तसं काही प्रश्न नाही. एवढं सरळ बोलताना म्हणून एकही काम झालं नाही. म्हणून साहेब बाजूला आहेत ते बरं झालं. हा जो प्रश्न आहे ना पोलीस स्टेशनचा, आम्ही आताच देतो पोलीस अधिकाऱ्यांना. हे पण तुम्ही मला याचं कारवाई तुमच्या भीतीने 10 days मला तुम्ही आपण माझ्याकडे द्या, लेखी स्वरूपात द्यायचं द्या. आणि हे पाहतो मी कोणाकडे गेलेलं, दिले कलेक्टर, पोलीस अधीक्षक, सगळं मुख्यमंत्री साहेब. धन्यवाद साहेब. शिवाजी राजाराम शिंदे विभाग भावना सेवा संघाचा कार्याध्यक्ष. साहेब, पुलाचं काम मंजूर झालंय का? पुलाची मागणी वाटतं तुमच्या हातात आल्याला मला कळलं. मंजूर झालाय का व्हायचं आहे? ठीक आहे, मी मागणी लावतो, मी सुरुवात करायचं. आणि एसटीचं सर त्या भागामध्ये प्रवासी एसटीचा जो विद्यार्थी आहेत, कामगार असं माहिती सरळ कामगार विद्यार्थी आहेत, त्यांना प्रवासाचा मार्ग खूप मोठा होतो. त्यासाठी एसटी व्यवस्था एसटीने भाडेवाढ केलेली आहे. आपण लीडर आहात म्हणजे भाडेवाढ एका तक्रारीनुसार ती कमी करता येत नाही, कळलं ना? नाही करता भाडेवाढ ऐकून घ्या. विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी एसटी सोडणं, त्यासाठी रस्ता उपलब्ध हे केलं जाईल. भाडेवाढ आहे ना एक तक्रारीवर कमी करते. आम्ही पुढे आश्वासन द्यायचं आणि ते होत नाही, तसं होत नाही. मी सरकार चालवलेलं आहे, मला माहिती आहे कशी भाडेवाढ होते, कमी केलं. ओके, धन्यवाद. नंतर टोकन क्रमांक 35 विजय तातोजीराव शिंदे, हात वरती करा. टोकन क्रमांक 36 तयारीत राहायचं आहे, बेल बोलता. हॅलो साहेब, त्यामुळे पुन्हा मी काय या विषयावरती बोलत नाही.
भारतीय जनता पार्टीचा उपाध्यक्ष आहे शहर चिपळूण. सर, कोकण रेल्वे संदर्भात फक्त माझे 2-3 प्रश्न आहेत की पूर्वी जनशताब्दी एक्सप्रेस जी आहे गोव्याला जाणारी, तिथं विंडो तिकीट मिळत होतं, ते सध्या मिळत नाही. कोरोना काळामध्ये बंद केलं, ते आज काही सुरू झालेलं नाही, ते सुरू व्हावं. दुसरं म्हणजे इकडून मुंबईवरनं रत्नागिरीच्या दिशेने चिपळूणच्या दिशेने भरपूर ट्रेन आहे, पण एखादी ट्रेन 9:30-10 पर्यंत पनवेलला पोहोचेल. सध्या त्याने एक मेमू ट्रेन चालू केली दिवा चिपळूण वगैरे, ती जर आपण सकाळी 6ला सोडली तर लोक सकाळी ऑफिसर्स काय आहेत ती ऑफिसची कामं आटून संध्याकाळी परत येऊ शकतात. आणि दुसरं म्हणजे गुजरात मधील जे आपलं दत्तगुरूंचं ठिकाण आहे गिरनार, बरेचसे भाविक आपल्या इथून जात असतात. 5 ट्रेन ह्या रूटवरनं जातात, त्यातल्या कुठल्याही ट्रेनला चिपळूण थांबा नाही. खेडला आहे, माणगावला आहे. एका ट्रेनचं नाव सांगा. 19,577 आणि येताना तीच 78. 19,577 जामनगर एक्सप्रेस. टोकन यानंतर 38 आपण टाळत पुढच्या प्रश्नासाठी. नमस्कार, मी आदिवासी दावळे चिपळूण. माझे प्रश्न चिपळूण शहरासंबंधी आहे की चिपळूण शहरामध्ये सांडपाणी व्यवस्था व्हावी, निस्तारण प्रकल्प. तर बादेशक नाका ते बाजारपेठ रस्ता रुंदीकरण व्हावं. चिपळूण शहरातून बादेशक नाका होणारा पूल हा कापसाळपर्यंत नेण्यात यावा, कारण ते बाग नाक्यावरती भरपूर ॲक्सिडेंट झालेले आहेत आणि जीवितहानी झालेली आहे. त्याच्यामध्ये रेल्वे स्टेशनला भरपूर प्रवाशांची जाय असते, पण त्याचे शेड नसल्यामुळे उन्हापावसा लोकांना त्रास सहन करायला लागतो. त्यामुळे दोन्ही प्लॅटफॉर्मला शेड पूर्ण व्हाव्यात. तर CBS साठी प्रयत्न करावेत. यानंतर टोकन क्रमांक 38. 1 महिन्यापूर्वी सापिस्ट कंपनीमध्ये आता सरांनी आपल्याला सांगितलं की खडपोली गावच्या परिसरातला एक ब्रिज आहे. ठीक आहे. ऍक्च्युली आमच्या परिसरातला जो ब्रिज आहे तो ब्रिज कोसळला आहे आणि त्या ब्रिजवरून जी काय रहदारी व्हायची ती आमच्या MIDC ला अनुसरून आहे. वरती तिकडे आमची पंचकृषी आहे, पण त्याच MIDC मध्ये गेल्या महिन्यामध्ये आम्हाला 230 कामगारांना कंपनी व्यवस्थापनाने कोणतीही पूर्वकल्पना न देता कामावरून काढलेलं आहे. हो, आम्ही टेम्परवर येऊ, पण गेली 44 वर्ष त्या कंपनीमध्ये पाहायला गेलं तर आता 14 फक्त कामगार परमनंट आहेत आणि 90% कामगार हे कॉन्ट्रॅक्टच्या पद्धतीवरती आहेत आणि ते 90% कामगार काम करत आहेत. सापिस्ट कंपनी. आणि सर, आपण या कंपनीपासून आता सरांनी सांगितलंय की त्या MIDC एरियामध्ये कुठेतरी एक ETP प्लांट असावा. आम्ही मान्य करू, कारण की त्या MIDC मध्ये इफ्लुएंट बरंच आहे, वेस्टेज वॉटर बरंच आहे की त्याच्यामुळे एअर पोल्युशन, वॉटर पोल्युशन सगळं होतंय आणि सगळे आजूबाजूची लोक ही कामाला आहेत आणि सगळी लोक कोऑपरेट करतात कंपनीला योग्य ती. तरीही असणाऱ्या स्थानिक कामगारांवरती त्या कंपनीने असा अन्याय केलेला आहे. ठीक आहे. नंबर आहे, मोबाईल नंबर द्या. ठीक आहे, ठीक आहे. नाव आणि नंबर. टोकन क्रमांक 19 मध्ये आता जो ब्रिज कोसळला त्यानंतर आता हा विषय झाला बस संदर्भातला. सर, दरवाढचा ध्येय मान्य आहे, पण आम्हाला विद्यार्थ्यांना जो त्रास होतोय तर बसच्या फेऱ्या वाढवणं ही शक्य नाही, आम्हाला हेही समजते, कारण की अंतर जास्त आहे. तर त्यापेक्षा आपण पिंपळी ते तिवरे मिनी बस जर दिली तर वेळ ही कमी होईल आणि विद्यार्थ्यांना कनेक्टिंग बस मिळतील, कारण की विद्यार्थ्यांच्या शाळा सुटल्यानंतर DCशी बोलतो. उपलब्ध जिल्ह्यात असतील तर मी हा रूट चालू करायला सांगतो. फक्त उपलब्ध पाहिजे. पण सगळ्या जिल्ह्यात मिनी बस अवेलेबल नाहीये, मला माहिती आहे. तर अवेलेबल असेल तर ठीक आहे, नाहीतर आपण त्यांना सांगू सोयीचं असेल तर आपण बसही विद्यार्थ्यांसाठी सोडा, हे आपण प्रयत्न करू. आणि DCशी बोलल्यानंतर तुमचा नंबर असेल तर हाय नंबर आहे. सर, दुसरा अर्ज असा आहे, तिवरे धरण फुटीनंतर तो अर्ज अकले गावाला दादर पर्यंत ग्रॅव्हिटीचं पाणी आलेलं आहे. एक गाव जर आम्हाला पुढे दिलं, एक 2 ते 3 किलोमीटरचाच फक्त अंतर आहे, तर आम्हाला एक शाश्वत पाणी पुरवठा मिळेल. जरी धरण बनलं तरी त्याला अजून 2 ते 3 वर्ष जाणार आहेत, तर एक शाश्वत पाणी पुरवठा आम्हाला मिळून जाईल. अकले गाव
आणि सर तिसरा एक वैयक्तिक मी केलेला आहे. दसपटी विभागामध्ये आम्हाला एक माय ऑनलाईन सेवा केंद्र, मी स्वतः ऑनलाईनची सर्व कामं करते, पण तिथे सर्व वृद्धांना एक 18 किलोमीटर पिंपळीपर्यंत यावं लागतं. आज जेव्हा ब्रिज तुटलाय तेव्हा लाडक्या बहिणीची केवायसी असो किंवा हयातनामे करण्यासाठी असो वृद्धांना येता येत नाहीये खाली. तर तेव्हा आम्हाला तिथे जर महाई सुविधा केंद्र मिळालं, जाहिरात यायला उशीर होणार आहे, तर त्याआधी जर काही लवकरात लवकर करण्यात आलं. धन्यवाद. आरकर मॅडम इथे उपस्थित आहेत. तर त्या पेन्शनर आहेत. आज त्यांनी मुंबईत येऊन इथे ही संस्था स्थापन केली. पण कसं होतं की आज त्या आहेत तोपर्यंत चालू आहे, पण आपल्याकडे जे निराधार माणसं आहेत त्यांना किंवा आपल्याकडे पोलीस स्टेशन मधनं अगदी रात्री 2 वाजताही फोन येतो आणि आपल्याकडे पीडित महिला येतात. आज चिपळूणमध्ये 80 वर्षाचं महिला मंडळ आहे, पण तिथे पीडित महिलांची सोय आजपर्यंत झालेली नाही. पण आरती फाउंडेशनमध्ये आपल्याला होते, तर आपल्याला शासनाकडून त्याच्यासाठी काही प्रयत्न आपल्याकडनं झाले तर खूप बरं होईल. आणि तसंच हे वसतिगृह मालघर येथे आहे आणि तिथे तांबीतनं मालघरला यायला एक जवळजवळ 7 मिनिटाचा फक्त रस्ता आहे. जर तो रस्ता झाला तर चालत गेलं मालघरातनं, म्हणजे आमचं साठेभाऊ शाळा म्हणजे तिथून आम्हाला तांबी 7 मिनिटात आम्ही चालत जाऊ शकतो तिथून. म्हणजे तिथे कर्मचारी चिपळून येतात आपल्याकडे. रस्ता पाहिजे, हा रस्ता पाहिजे. आणि आपल्या वसतिगृहासाठी शासनाकडनं काही जर योजना असतील किंवा काय तर विचार वेगळा करतो. काही संस्थांच्या सरकारच्या एखाद्या विभागाकडून मदत मिळेल ती पाहू. रस्त्याने माझ्या खासदार फंडातून सुचवतो. धन्यवाद. मी सारिका भावे, सरचिटणीस चिपळूण शहर मंडल भाजप. माझी एक छोटीशीच मागणी आहे की आपल्या इथे जशी कोल्हापूरला महालक्ष्मी एक्सप्रेस वगैरे अशा एक्सप्रेस आहेत, तर आपल्या इथे भावनेशी समस्येशी सहमत आहे आणि प्रोसेस. नमस्कार सर, मी सावर्ड्याचा रहिवासी आहे. रेल्वे स्थानकाविषयी एक जागरूक नागरिक म्हणून 2 प्लॅटफॉर्म आहेत. एक प्लॅटफॉर्म स्टेशनच्या बाजूला आहे, दुसरा पलीकडे आहे, पण ओव्हरब्रिज नाही. मग सकाळी जी जाणारी रत्नागिरी दिवा पॅसेंजर आहे आणि तिकडनं येणारी आपली तुतारी पॅसेंजर, दोन्ही बऱ्याच वेळा सावर्ड्यात क्रॉसिंगला असतात. त्यामुळे येता जाता लोकांना भरपूर त्रास होतो. आणि जवळजवळ 50 गावांचं ते स्टेशन आहे. 100 ते 200 माणसं उतरत असतात. परत रात्री पण तसंच अवस्था होते. खरंच म्हणजे मी जवळजवळ 5 ते 6 वेळा अनुभवलंय. ओव्हरब्रिज पाहिजे. आणि सर, तुमच्या खासदारकीच्या निवडणुकीच्या टायमाला आम्ही शेखर सरांचे कार्यकर्ते असल्यामुळे प्रचार करायचो. त्यावेळी सांगायचो अरे साहेबांनी काय केलं. त्यावेळी आम्ही एवढंच सांगायचो, तुम्ही जे कोकण कन्यामधून संडासच्या बाजूला बसून जायचा, साहेबांमुळे तुतारी गाडी कायमस्वरूपी झाली. येथील विठ्ठल सावंत. माझ्या जागेमध्ये जे अतिक्रमण झालंय त्या संदर्भात गेली 10 वर्ष मला उत्तर मिळत नाहीये. त्या संदर्भात मी प्रांतसेवांना विनंती करायला सांगते. अतिक्रमण काय केलंय? अतिक्रमण लगतच्या जागेत जमीनदाराने माझ्या जागेमध्ये बांधकाम केल्याची मी तक्रार दिली होती, पण त्या संदर्भात मला अजून काय थँक्यू. गाव माझा अलोरा. सध्या मी राहतो मालवण तारकल्ली. मेन सेफ आहे मी. नाही, इथे माझ्या आई आजार असल्यामुळे मी इथे आलोय. सध्या मी इथं रत्नागिरीमध्ये मी सेफ म्हणून काम करतो. पण एक मालक काम करून घेतात आणि वेळेवर काही पैसे द्यायला मागत नाही. काम करून घेतात आम्हाला आणि वेळेवर पैसे द्यायला मागत नाही. त्याचं नाव दिलेलं आहे तिथे, न्यू स्वरूपा मालवी बीच सुरवे म्हणून. तुम्ही काय करू शकत नाही. भाजप त्या माणसाचा नंबर आहे का? फोन नंबर आहे का? फोन नंबर नाव दिलं, संपूर्ण ऍड्रेस दिलाय. न्यू स्वरूपात टोकन क्रमांक. सर, मी अमित सुरेंद्र शेवडे. मी महाविद्यालयात नोकरी करतो. माझी मागणी अशी आहे की आपल्या रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात 20 ते 25 महाविद्यालये आहेत. तिथून दरवर्षी हजारो विद्यार्थी IT या क्षेत्रातून बाहेर पडतात, पण त्यांना मुंबई आणि पुणे किंवा इतरत्र जावं लागतं. जर रत्नागिरीत IT पार्क
झालं तर खूप फायदा होईल. आता सीएमनी सोलापूरला डिक्लेअर केलं. मी 2023ला माननीय उदय सामंत उद्योगमंत्री यांना भेटलो होतो, पण त्याच्यानंतर पुढे काय तसं झालं नाही. ओके, धन्यवाद सर. सीएनजी पंपाच्या संदर्भात आवाजाचा त्रास होतोय. प्रथमेश अपार्टमेंट ABC तो आवाजाला सगळ्यांना तक्रार केली, पण आतापर्यंत कुणी दाद दिलेली नाही आहे. त्याच्या विषयावरती काम जोरात चालू आहे. शेवटची लाईन आहे ना, त्याप्रमाणे कारवाई करायची. येस सर. बरोबर आहे. काय केले आपण? पंपाच्या व्यवस्थापन संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देण्याचं सांगितले. सीएनजी पंप. येस सर. माजी शहराध्यक्ष महिला मोर्चा. माझा प्रश्न आहे की चिपळूण शहरात पाग येथे मुंबई गोवा फ्लायओव्हरची आवश्यकता आहे. तिथे दररोज 3,000 ते 3,500 लोकांची ये जा असते. तर तिथे बरेचदा ऍक्सिडेंट्स वगैरे घडलेले आहेत. तर आमची अशी इच्छा आहे की फ्लायओव्हर व्हावा तिथे लवकरात लवकर. आणि दुसरं म्हणजे तो होईपर्यंत उड्डाणपुलाची मंजुरी मिळेपर्यंत पॉवर हाऊस गुहागर बायपास पागनाका येथे सुरक्षिततेसाठी काही साईन बोर्ड्स किंवा दिशादर्शक व्हावेत लवकरात लवकर, अशी माझी मागणी आहे. नंतर 53 विजय चित्रे. साहेब, 2021च्या पुरानंतर रेड लाईन आणि ब्लू लाईन हा जी चिपळूण शहरामध्ये लागू झाली, हा चिपळूण शहराचा विकास काम पूर्ण ठप्प झालेला आहे. एकही नवीन बांधकाम होत नाही. आणि याचा सगळ्यात मोठा वाईट भाग असा झालाय की जे बांधकाम होत आहे त्याच्यातली 90% बांधकाम ही इलिगल आहे. पूर्णपणे अनधिकृत वस्त्या वाढण्याचं प्रमाण चालू झालेलं आहे. चिपळूण शहरातली जी आरक्षण आहेत तीही डेव्हलप करता येत नाहीत. आता आपल्या इथे नवउद्योगांसाठी लघु उद्योगांसाठी आरक्षण केलेलं आहे. तो जो 120 गुंठे जमीन आहे त्याचं प्लॉटिंग होऊन लोकांपर्यंत त्या जमिनी दिल्या जात नाहीत. त्यामुळे हा रेड लाईन ब्लू लाईन मध्ये रिलॅक्सेशनचा काहीतरी विषय होणं अत्यंत आवश्यक आहे. काही क्षणापूर्वी आपल्याशी बोललो होतो. हा मार्गावर लागतोय आणि मी पाठपुरावा करतोय. उद्या नाही परवा मी कलेक्टरना बिहारसंबंधी भेटतोय. प्रोसेस कुठपर्यंत आलाय ते आपण हा प्रश्न मार्गी लावतोय की अनेक वर्षाचा 15 वर्ष आम्हाला कंत्राटी कामगार म्हणून दर्जा मिळालेला नाहीये. आम्ही युनियनकडनं वगैरे आमचे खूप प्रयत्न चालू आहेत. तर आपली मदत झाली तर खूप बरं होईल. आणि दुसरं म्हणजे आम्हाला युनियन लीडर कोण आहे? शंकर पुजारी म्हणून आहेत. त्यांना मुंबईत माझ्या ऑफिसमध्ये भेटायला सांगा. हो चालेल. मी सिंधुदुर्गासाठी प्रयत्न करतोय. तशाप्रमाणे मी त्याला सांगेन काय करावं. आणि बाकीचं मी बोलतो. शासन आणि राज्य शासन असं दोन्ही निधी मिळतो. तर गेल्या जानेवारी पासून आम्हाला रेग्युलर पेमेंट मिळत नाहीये. आणि आमची महत्वाची मागणी अशी की आम्हाला दोन्ही मानधन एका आहे याच्यामध्ये. तालुका ग्राम रोजगार शाखेत तालुका सुधारणा अध्यक्ष समीरा संजय म्हणून बोलतोय पेरडी गावातून. आता हा आमचा जो प्रश्न आहे त्याच्यावरती ऑक्टोबर 2024 मध्ये 8,000 मानधन होईल असं घोषित करण्यात आलेलं होतं. पण अद्याप त्याच्यात अंमलबजावणी आणि तिथपासून आम्ही जी प्रत्येक गोष्ट कुठचाही आले की 100% आम्ही त्याचं काम 100% आम्ही त्या गोष्टी पूर्णपणे करतोय. तर ही जी आतापर्यंत आमच्यासाठी तसंच आम्हाला हे शासनाकडून टॅब वगैरे प्राप्त झालेलं आहे. टॅब मिळालेला आहे. पकड आहे, टेबल वगैरे आलेले टॅब आले आहेत. टॅबसाठी आम्हाला रिचार्ज वगैरे हा आमच्या वैयक्तिक आम्हाला मारावं लागतं. त्याची आमच्यासाठी सोय झाली बरं पडेल. आणि तसंच आम्ही आम्हाला इन्चार्ज कोण आहे? कोणाकडे येतोय? हे पंचायत समिती अंडर जिल्हा परिषद. जिल्हा परिषद. ठीक आहे. आपण जरा असे ना तिकडे मागे बसलेले आहेत काही जण. तिथे काय देऊन मागे उभे राहा. तिथून चला या सगळ्यांनी. हो चष्मा या ना वर या. ते स्टेजवर या. या इकडे या मामा. या उभे राहा. नाही वर नको आता संपली वेळ. चिपळूण मध्ये आज जनता दरबार
मी आयोजित करायला सांगितलं होतं आणि तो जनता दरबार संपन्न झाला, चांगल्या वातावरणात झाला, खेळीमेळीच्या वातावरणात झाला. त्याबद्दल आपल्या सर्वांना धन्यवाद देतो. दोन्ही आमचे जिल्हा प्रमुख राजेश सावंत, प्रशांतजी यादव यांनी अतिशय चांगल्या रीतीने हा जनता दरबार आयोजित केला. त्याबद्दल त्यांचा मी आभारी आहे. आज या जनता दरबारासाठी माझे मित्र डॉक्टर विनय नातू या ठिकाणी उपस्थित आहेत. आकाश लिंगाडे प्रांत अधिकारी पण आहेत. प्रकाशजी बेले पोलीस अधीक्षक ते पण उपस्थित आहेत. श्री प्रवीण लोकरे तहसीलदार हेही उपस्थित आहेत. श्रीमती चित्रताई चव्हाण जिल्हा सरचिटणीस भाजप हेही उपस्थित आहेत. आपण भाजपचे अनेक पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. शासकीय अधिकारी आहेत, लोकप्रतिनिधी आणि पदाधिकारी भाजपचे उपस्थित आहेत. आणि त्यांच्या सभेत आपण जनता दरबार घेतला आणि या जनता दरबारात अनेक समस्या, अनेक अडचणी निवेदनाद्वारे आपल्याला मिळालेली आहेत. मी ज्याने ज्याने निवेदन दिली त्यांना सांगू इच्छितो, मी परत एकदा माझ्या अधिकाऱ्यांसोबत मी प्रत्येक निवेदन वाचीन, संबंधित विभागाकडे अधिकाऱ्याकडे पाठवीन आणि तो प्रश्न सुटेल लवकरात लवकर यासाठी मी स्वतः प्रयत्न करण्यासाठी हा दरबार जनता दरबार मी आयोजित केलेला आहे. माझी कामाची पद्धत आहे की लोकांनी किती काळ थांबावं, जनतेने किती काळ थांबावं एखाद्या प्रश्नासाठी. या दिलेल्या प्रश्नामध्ये अनेक आहे, काही वैयक्तिक आहे, काही सार्वजनिक आहे, काही विधायक आहे, काही सामाजिक आहे, काही धार्मिक पण आहे. याची वर्गवारी करून ते हाताळले गेले पाहिजेत. मी अधिकाऱ्यांना आता बोललो, मी कलेक्टरकडे जातोय परवा, त्यांना सांगणार मी अधिकाऱ्यांची बैठक बोलवा. प्रश्न वाढतात का? आता ते म्हणाले की मी 85 पासून मी भांडतोय एखाद्या प्रश्नासाठी. काही रस्ते आहेत, काही पाणी आहे, काही प्रश्न राहता कामा नये. मी महाराष्ट्र शासनाने विविध कमीत कमी 15 ते 20 डिपार्टमेंट खात्यांचा मंत्री या नात्याने काम केलेलं आहे. मला कुठली असा वेळ किंवा 6 महिने वर्ष लागावं असं माझ्या इकडे आल्यानंतर, टेबलावर आल्यानंतर तो राहिला असं मला नाही वाटत. नाही राहिला, मी राहू नाही दिला. प्रत्येक अधिकाऱ्याला विचारायचं, उद्या का आज का नाही ऑर्डर करत, आज करा, केलीच पाहिजे. अडचण असेल मला सांगा, तुमचा निर्णय ओव्हरलुक करू शकतो. मला अधिकार आहे कायद्याने दिला, मी लिहितो मला मंजूर आहे म्हणून मी रिझाईन लिहीन. का मंजूर आहे ते मंजूर नसेल, तो कायद्यात नसेल, ना मंजूर होणं शक्य नाही, नियमात बसत नाही. पण हे सर्व बाबतीत एक तर आपले कार्यकर्ते पण आहेत ते मोठ्या प्रमाणात निवेदनाला, दादा हे घ्या, अरे पण तू वाच ना बाबा, तुझ्याकडे हातात मिळालं जरा वाच. कार्यकर्त्याला आपल्या जनतेची गाऱ्हाणी, समस्या, अडचणी, प्रश्न हा त्यांनी समजून घ्यायला पाहिजे, जाणला पाहिजे, कसं सोडवायचा यासाठी मार्ग स्वीकारला पाहिजे. सगळ्याच नेत्यांनी राणींकडे जा, राणी तर सोडते, माझी जबाबदारी मी टाळणार नाही. कार्यकर्ता तत्पर पाहिजे आणि कार्यकर्ता तत्पर असला प्रश्न सुटतात, जनता समाधानी होते. नाही बघा या इथे अरे कार्यकर्ते आम्हाला वर जायचे कारण नाही, आमचे प्रश्न इथे रस्ते, पाणी, वीज, शाळा. आता इथे कोणी वाचनालय विषय आणलाच नाही.
वाचनालय असेल एखादं रत्नागिरी आहे ना, म्हणजे वाचतील की नाही मी त्याबद्दल काही विचारत नाही, लोक वाचतात की नाही, पण वाचनालय असणं आवश्यक आहे. आता गावात देऊळ असतं, सगळेच का लोक देवळात जात नाही, पण असतं तसं वाचनालयाचं झालंय. असू दे, पण ह्या नागरिक सुविधा 18 पाहिजेत. 18 गाव तिथे, 18 गावाच्या जवळपास आजूबाजूला तालुक्यात वगैरे 18, नगरपालिकेत 18 त्या लोकांना लागतात. आणि ह्या जर आपण दिल्या तर आपण जी ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका या खरोखर सक्षमपणे काम करतात. मुंबईत एकदा मी नगरसेवक होतो, एक महिला नगरसेविका होत्या, धावत चालल्या. मी काय ताई काय नाही उशीर होत झाला. मग कुठे झालं? हो मी नगरसेवक आहे. म्हणलो म्हणजे काय हो, नगरसेवक म्हणजे काय? ती उभीच राहिली, तिलाच कळलं ना मी नगरसेवक म्हणजे काय. बघा लोकशाहीमध्ये आपण नगरसेवक असून कळत नाही काय, तसं नको व्हायला. मी इथे पाहत होतो, मी फार माझी नजर चारी बाजू, मी नुसता बसत नाही. कार्यकर्ता काय करतोय, काय कॉमेंट्स करतो, काय मी पाहत असतो. एक शब्द मराठीत चुकला तरी मी करेक्शन केलं, हे असं नाही असं. चांगले शिकलेले दिसत होते ते माणसं. आणि आमच्या गावातील बायका, अरे बायका काय महिला म्हणणार, थोडा आपण याचा वापर केला पाहिजे. आणि कार्यकर्ता साक्षर, सुशिक्षित, सामाजिक, शैक्षणिक, विधायक कामाची अंगवळणी असलेला कार्यकर्ता असला ना तर तो पक्ष पण त्याच विचारसरणीने पुढे जातो. आज आपली सत्ता केंद्रात आहे. देशाचे पंतप्रधान वाजपेयी आपले मोदी साहेब कसं काम करतात. आज त्यांच्याबरोबर मी काम केलं, मंत्रिमंडळात होतो. कोणताही विषय आल्यानंतर तो विषय मोदी साहेबांना माहित नाही, अवगत नाही असं कधीच चाललं नाही. जगातली कुठलीही गोष्ट ते विचारली जाऊ द्या, ते उत्तर देत. मग आपण त्यांचे कार्यकर्ते, आपण पण परिपक्व असलं पाहिजे. यासाठी काय करायचं, अभ्यास केला पाहिजे, वाचन केलं पाहिजे आणि तेवढे तास मेहनत पण केली पाहिजे. जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, महानगरपालिका, मुंबई वगैरे निवडणूक आता आहेत, आता चालू होती नोव्हेंबर पासून. बरीच जण माझ्याजवळ, दादा लक्ष ठेवा, हे माझा बायोडाटा आहे. हो मी म्हणतो लक्ष ठेवतो. माझं लक्ष सगळ्यांकडे असतं. कुठल्या दृष्टीने तो माझा कार्यकर्ता कसा आहे, जनमानसात त्याला काय संबोधलं जातं, लोकांना तो कार्यकर्ता हवा असा वाटतो का, असा कार्यकर्ता मला आवडेल. मी असाच नाही तयार झालो. मी एवढी वर्ष मला जोडली, मी आजही 15 ते 16 तास काम करतो. आता रात्री सकाळी 5 वाजता उठलो इथे आलोय, मी काय झोपलो नाही. पण मी त्याच्यामध्ये माझ्यासाठी किती वेळ खर्च करायचा आणि लोकांसाठी, विविध क्षेत्रातल्या लोकांसाठी किती करायचं. आता मी इथे आलोय, चिपळूण सावंतवाडी पर्यंत जाणार, सावंतवाडीपर्यंत पाऊस असो नसो. हे का करतोय आपण, हे माझ्यासाठी नाही, माझ्यासाठी आहेत, पण माझ्या पक्षासाठी. आणि पक्ष कोणासाठी, तर जनतेसाठी. मग त्यासाठी कार्यकर्त्यांनी निवडणुकीकडे डोळे लावून बसण्याऐवजी आधी आपण या पदाला लायक आहोत, पात्र आहोत, आपले नाव घेतलं जावं अशा स्वरूपाचं कार्य करत राहणं आवश्यक असं मला वाटतं. आवश्यक. मी प्रशासन कुठे कमी पडलो नाही. या वेळेला माझं नाव सुचवलं माननीय बाळासाहेबांनी की नारायण राणे पुढचा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री. अनेक लोक आश्चर्यचकित झाले, अरे एवढे नेते असताना शिवसेनेत राणे तर सगळेच ज्युनियर कसे काय. मी काही बोललो नाही. पत्रकार चिमलं, नो कॉमेंट्स. जेव्हा शपथ घेईन त्यानंतर मी बोलेन.
बांधावर पण तुम्ही मला सांगा, एवढ्या सगळ्या कारकिर्दीमध्ये मी जवळपास महाराष्ट्रात 32 वर्ष मंत्री होतो, त्यानंतर केंद्रात. हे मी माझ्याबद्दल सांगत नाही, पण तुम्ही तसे व्हा. पद मागण्यापेक्षा मिळाला तर आनंद अति असतो. आनंद हे मला मिळाला मेरिट असलं पाहिजे. तसं अधिकाऱ्यांचा पण आहे. अनेक अधिकारी माझे मित्र आहेत, तेव्हाही होते, आजही आहे. अनेक ऍडवायझर माझे आहेत. मला एक ऍडवायझर फायनान्स ऍडवायझर आहे पुण्याचे आमचे बाळासाहेब अणसकर, कॉर्पोरेटिव्ह आहेत, वेगवेगळ्या विषयाचे. मला जेव्हा वाटायचं उद्या हा प्रस्ताव येतोय, मी पुण्याला जायचो, त्याला सांगतो मला 1 तास द्या. त्यांच्याकडे 1 तास चर्चा करायचो, दुसऱ्याशी चर्चेत. पण एक्सपर्टच्या ओपिनियन घेतल्याशिवाय मी कधी सामोरं गेलो नाही, कधी नाही गेलो. मी का वाचनालय म्हणालो, आवश्यक आहे. मी आज नारायण राणे आहे बिकॉज ऑफ ओनली वाचनालयमुळे. मंत्राच्या 11 माळ्यावरचं वाचनालय तुम्ही कधीही जा आणि विचारा, तुम्ही एखादा जास्तीत जास्त भाषण केलेल्या एखाद्या आणि चांगली विचारा धरून अकॅडमिक ह्याच्यामध्ये बोलणाऱ्या आमदाराचं नाव सांगा. ते नारायण राणेच घेतलं. नारायण राणे हे सगळं केलं. हे का सांगतोय की आपण तसे होणं आवश्यक. मी आज आलोय, भेटायला आलोय तुम्हाला. हे काय खासदार आहे, अमुक आहे, सोडा. मी ते सगळी पद या म्हणजे देशातली आणि राज्यातली. मी असं एक 6 मध्ये बसतो की सगळी सभागृह मी आतापर्यंत देशात 5 जणांनी पाहिजे, मी 6वा आहे. सगळे सभागृह, अगदी महानगरपालिका, बीएसटी, आमदार, विधानसभा, विधान परिषद, राज्यसभा, लोकसभा, सगळे सभागृहात मी काम केलंय. पण काम नुसतं नाही केलंय, मी कमी पडलो नाही. मला यासाठी मी आलोय तुम्हाला भेटावं, आपण बोलावं, सहकार्यानं सांगावं, तरुणांना सांगावं, अरे चला असे काही करा. आज आपण काय म्हणतो, अरे चिपळूणला, रत्नागिरीला ह्या गोष्टी नाहीयेत, बऱ्याच गोष्टी नाहीयेत. मी बघा अल्पशे काळात जवळपास 34 वर्षात त्या सिंधुदुर्गात काय नाही आहे मला सांगावं, काय नाहीये. पण सगळं आणलं इथे, त्याच्यावर मी टीका करणार नाही. पण नसेल ते उर्वरित माझ्या या खासदारकीच्या काळात मी पूर्ण करायचा प्रयत्न करेन. ही निवेदन आहे ना, किती निवेदन आहे मला माहित नाही, पण 100 नंबरवर गेले. कधी काही लोक ऍबसेंट होते, पण निवेदन वाचून ती मार्गी लावी आणि कामं होण्याचं एक. जिथे छोटे मोठे रस्ते आहेत आणि आवश्यक आहे, जिथे फंड कमी पडेल, मी खासदारकीचा फंड वापरेन. तिथे हे करणार नाही. शेवटी लोकहितासाठी फंड आहे आणि त्याचा मी पुरेपूर वापर करेन. आणि म्हणून आज जो आलोय, अधिकाऱ्याने धन्यवाद देईन. तुम्ही आज आलात सगळेजण, खाली वर सगळेजण आपण आहात बसलेले, तुम्हाला खरंच धन्यवाद देईन. शेवटी आपल्याला लोकहिताचं काम करायचं आहे. तुम्ही सर्व्हिस करत असाल, जर नोकरी करत, शेवटी सेवा आहे. मुख्यमंत्री झालो, एका पत्रकाराने विचारलं, राणेसाहेब मला एक प्रश्न तुम्हाला विचारायचा. म्हणजे बाबा तू पत्रकार आहे. मी साहेब नाही, मी महाराष्ट्राच्या जनतेचा सेवक आहे. आपण सेवक आहोत, किती मोठा हो, शेवटी नोकरी करणारा असो किंवा लोकप्रतिनिधी असो, हे जनतेचे सेवक आहेत. कधी साहेब होऊ शकत नाही अशा मताचा मी आहे. आणि म्हणून आज आपली भेट झाली. या भेटीचा सदुपयोग काहीतरी व्हायला पाहिजे. निवडणूक येते, काय म्हणजे कुठे गेलो तरी मी एवढे निवेदन येत आहेत, साहेब जरा पहा, नात्या गोत्यातली लोक बघायला नको, कधी पाहिले नाही तिचे, काका मी अमुक अमुक लागते, काका मी प्रयत्न करतो. आज एवढे स्पर्धेत, त्या स्पर्धेत जरूर उतरा, गुणात्मक उतरा, मेरिट मध्ये या आणि उतरा. माझं काय हरकत नाही, आनंद वाटेल. पण आज आपण भेटलो, पहिली शेवटची नाही, मध्ये पण येईल, चर्चा करेन, बसेल. तुम्हाला काही कोणाला बोलायचं असेल ना, मला सांगा, मला 5 मिनिटं बोलू द्या, मी बोलून द्यायला तयार आहे, बोलून देते. ते वैयक्तिक असता का, सार्वजनिक, विधायक, सामाजिक
या विषयाशी धरून असलं पाहिजे की लोकांसाठी काय विचार आहे. शेवटी विचार काय आहे ते विचारातून प्रगती. आज म्हणतो भारत आज प्रगतीकडे चाललाय. 100 वर्ष होतील तर भारत एक विकसित देश म्हणून जगाच्या पाठीवर असेल असं मोदी सांगतात आणि त्याचे प्रयत्न चालू आहे. तुम्हाला वाटत नाही का तुम्ही त्याचे पण एक हिस्सेदार असले पाहिजे. तुमचा पण त्यात योगदान असलं पाहिजे प्रत्येकाला. अरे 100 वर्ष होतात जगाच्या पाठीवर भारत विकसित देश झालाय. आज मोदी साहेब सांगतात ना मी पंतप्रधान. काय हो अभिमानाची गोष्ट आहे हो. आणि भारत लवकर 3ऱ्या नंबरवर जाणार. तिसऱ्या आता 67 झाल्या. नाही फार अभिमानाची गोष्ट कौतुकाची गोष्ट. टाळी पडलीच पाहिजे. आपल्याला काय पैसे द्यायला लागत नाही. टाळी मारली द्या 5 रुपये असं आम्ही नाही मागत. काय मला कळत नाही काय असं असतं. हा संकुचितपणा असता कामा नाही आणि कोकणी माणसात तर असताच कामा नाही. आणि म्हणून आज आपण बसलो आहोत. प्रत्येक नेते अनेक गोष्टी नाहीये उभारूया. उद्योग मी 2-3 गोष्टीकडे माझं सातत्याने लक्ष असतं. एक बेकारी, एक दुसरं बेकारी, नंतर साक्षरता, नंतर गरिबी. हे 3 प्रश्न आजही भारत 10-11-12% आजही शिल्लक आहे. ते संपवायचे असताना पहिलं नोकरी धंदा पण सुरू होतं. मी पालकमंत्र्याशी या विषयावर बोललो. काय MIDC अधिक येणं आवश्यक आहे, मोठे कारखाने येणं आवश्यक आहे. आणि त्या बाबतीत इथल्या मुलांना तसं टेक्निकल मुला मुलींना शिक्षण प्रशिक्षण दिलं गेलं पाहिजे. ते नाहीये. अभाव आहे. उठला सुटला मुंबईला गेला, कमी शिकला, कुठेतरी मिळाली शिपाईची नोकरी. आला पण मला साहेब काही घ्या. मी म्हणलो रे MBA झालेला मी त्या रिलायन्स मध्ये पाठवला मुलगा, 20,000 रुपये पगार. मग तुम्ही कमी शिकलात 15,000 5 माणसाचा संसार चालतो काय मला सांगा. नाही चालत. मग कमीत कमी 25,000-30,000 40,000 पगार मिळणाऱ्या नोकऱ्या मिळवण्याचा प्रयत्न करणं. तशा प्रकारे शिक्षणही घेतलं पाहिजे. मी मुख्यमंत्री होतो. एक कॉन्फरन्स अशीच घेतली मी IAS IPS अधिकाऱ्यांची. आणि कॉन्फरन्स संपायला आली आणि मी उभा राहिलो. म्हणालो मला एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की तुमच्या इथे बसलेल्या अधिकाऱ्यांमध्ये कोकणातले अधिकारी किती हात वर करा. IAS आणि IPS मध्ये एकही हात वर झाला नाही. मला फार वाईट वाटलं. महाराष्ट्रातला कोकणातला मी मुख्यमंत्री एकही IAS IPS नाही माझ्याकडे. आम्ही कोकणी माणूस ना म्हणजे तुम्ही आम्ही स्वतःला बुद्धिजीवी समजतो, बुद्धिवान समजतो, आम्ही हुशार शार्प. मग म्हणून गेले कुठे IAS IPS होत नाही. मग मी ते कॉलेज काढलं, मेडिकल कॉलेज काढलं, इंजिनियर कॉलेज काढलं. कॉलेज यासाठी काढलं त्या वर्षी काढलं मी 99ला. मग एक दिवशी असाच मी पुण्याला गेलो. माझ्या घरी पुण्याला घर आहे. मी आपलं गेलो आणि बेल मारली, लिफ्टला बेल दाबली. उभा रेतड एक मुलगा आला आणि नमस्कार दादा नमस्कार. दादा बोलला. मी समजला कोकणात. म्हणलं काय रे इथे कुठे. दादा मी तुमच्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये इंजिनियर झालो आणि आता अमुक अमुक कंपनीत मी कामाला आहे. निर्वाह अभिनंदन तुझं. एक कुतूहल विचारलं काय रे काय पगार घेतोस तू. तो दादा मी आता जिथे आहे तिथे मी 55,000 रुपये पगार घेतो. बघा पंचांग सुरुवात. नाही यापूर्वीचा कोकण मिल मध्ये लागला, मंत्राला शिपाई लागला, अशाच नोकऱ्या आपल्या वाटेला होत्या. अशा
पण त्यानंतर सुरू सगळं शिक्षण केलं मी. कुठेही पहिले फंड मी जर दिला असेल ना आमदार विदरचे, प्रत्येक शाळेला कॉम्प्युटर. मी देवळांना पैसे कमी दिले, माझ्या नावात तक्रार असेल, पण मी प्रत्येक शाळेला कॉम्प्युटर दिलेले. एक्स्ट्रा वर्ग दिले. मी सिंधुदुर्गाचा रिझल्ट 10वी 12वीचा तेव्हा मेरिट मध्ये 8, 10, 12 मुलं येतात. शिक्षणाकडे जास्त लक्ष दिलं, शिक्षणाकडे. आणि त्याचप्रमाणे आता मी दोडा मार्ग जवळ एक 2000 एकर जागा राखून ठेवली ना. तुझ्या पण ओळखीचं कोणच सांग. तिथे मला 500 ते 1000 कंपन्या आणायच्या आहेत म्हणून राखून ठेवली. 1 लाख तरुण तरुणींना नोकऱ्या मिळतील यासाठी मी राखून ठेवले. माझ्या अदानीचा माणूस येऊन गेला, जिंदालचा येऊन गेला, जागा पाहून गेले. पण मी इंजिनिअरिंग वगैरेच कारखाने काढणार. टेक्निकल नोकऱ्यांच्या उपलब्ध होऊ द्या डोक्याच्या. आपण इथेही वेगवेगळे आणि इथे नोकऱ्या उपलब्ध होतील. नाहीतर मुंबई आता फ्लॅट मराठी माणसं कुठे आहेत? मुंबई म्हणतो ना आपण. 1960 साली संयुक्त महाराष्ट्र झाला. थोडं जास्त बोलतो चालेल ना? नाही तर म्हणाल वेळ. तेव्हा त्या मुंबईत आपल्या 60% मराठी लोक होती. किती? 60. आणि आता 18%, 18% ओनली मराठी माणसं गेली. मीरा, भाईंदर, दहिसर वगैरे मुंबईच्या बाहेर. इथे गाडीत एसटीत बसता म्हणतात मुंबईला चाललो, आयटी 10-20 सगळ्यांना करणार. तिकडे जाणार विरार वसई विसई बाहेर पुढे तरी चोपडं नाही ते काय भयानक परिस्थिती. आजही मुंबई ना, एक अजून आकडेवारी सांगतो, ही मुंबई देशाच्या तिजोरीत 34% हिस्सा, देशाच्या अर्थव्यवस्थेत 34% हिस्सा मुंबई उचलते. फक्त मुंबई. विचारता प्रश्नामध्ये त्यात मराठी टक्का किती आहे, मराठी लोकांचा काय टक्केवारी आहे? 1-2% नाही. आपण नाही टक्के. शेवटी आपण मोठे हात सांगा. आपल्या कोकणात जर मुकेश अंबानी, अदानी जन्माला आले का नको आहेत का? पण तसे होण्यासाठी प्रयत्न आपण करतो का? तसे उद्योगधंदा तशा जातो का आपण? उलट असं मी एमएसएमई मंत्री, उद्योग मंत्री होतो केंद्रात. मी पाहिलं एक नंबर गुजरात, नंतर तामिळनाडू, मग कर्नाटक अशी राज्य पुढे झाली. आम्ही महाराष्ट्र फक्त म्हणतो हा 1 नंबरला. नातू नाही ते धाडत नाही. पण मी फक्त आपण सांगतो वास्तव नाहीये. का होत नाही? आपण का प्रयत्न करत नाही? उद्योजक होण्याचा प्रयत्न आपण का म्हणत मुलांना, चल रे मुला तू बीकॉम झालास, नोकरी करण्यापेक्षा चल हा व्यवसाय कर. सुरुवातीला मिळतील 20,000, 25,000, पण नंतर 1,00,000, 2,00,000, 5,00,000, 25,000. एक माझ्या मित्रांची एक आपला बँक म्हणून एक पुण्याला आहे. त्याने एक दिवशी बोलले, अध्यक्ष बोलले साहेब तुमच्या हस्ते बक्षीस समारोह या तुम्ही. मी गेलो आणि माझ्याकडे लिस्ट आलं. 500 कोटी अमुक वर्षी घेतले. 500 कोटी नंतर त्यांनी व्यवसाय सुरू केला कर्ज घेऊन. आज तो जवळपास 20,000 कोटीचा मालक झाला. कॅपिटल 20,000. असा प्रत्येकाची यादी आणि त्यांचे सत्कार 5 जणांची. आपल्याकडे अशा स्पर्धा, आपल्या भजन मंडळाच्या स्पर्धा होतात, पण अशा नाही होत. धाडस नाही का? उलट आपल्याकडे असं आहे, एखादा जर नवीन गाडी जरी शेजाऱ्याने घेतली चर्चा होते, आणले कुठून पैसे म्हणत नाही. अभिनंदन ना, तुम्ही गाडी घेतली छान छान, तुम्ही उद्योगधंदा तुमचं कॅपिटल तुम्ही वाढवलं,
500, 1000 केलं, 600 केलं, अभिनंदन नाही करत. हे करा, हे विचार, गुणात्मक बदल आपल्यात आल्याशिवाय वास्तववादी विकास अर्थव्यवस्था नाही होणार आपली पण सुद्धा. आणि म्हणून बोललो, थोडं बोलावं, सांगावं. मी पण जरी राजकारणी असलो तर मी व्यावसायिक आहे. मी एकाच वेळी एकही नाही हे करत. शिक्षणात पण, शिक्षण घेताना पण 8वी नंतर मी मुंबईत व्यवसाय करतोय छोटा मोठा. त्या आजही व्यावसायिक आहे. तेव्हा मी 91ला हॉटेल चालू केलं. आता गोव्यात माझी 3 हॉटेल आहे, 5 स्टार पण मी यावर्षी सुरू करतोय. आम्ही थांबलो नाही. आजही मी काम करतो राजकारणातलं आणि व्यावसायिक पण आहे. हे असलं पाहिजे. असं पण आज अधिकारी वर्गाला आणि माझ्या कार्यकर्त्यांना मी सांगेन की आमच्या जिल्हाध्यक्षांनी छान काम केलं. निदान या 4 भिंतीच्या आत, यादव साहेब, तुमच्या 4 भिंतीच्या आत विचार आणि काही चांगले शब्द एकमेका या भिंतीवर आदळले असतील, पण ते कानातून हृदयापर्यंत जाऊ दे आणि यांच्यातून विकास, तसा प्रकारचा गुणात्मक विकास आमच्या रत्नागिरी, सिंधुदुर्ग म्हणजे चिपळूण म्हणा किंवा रत्नागिरी जिल्हा म्हणतोय यांचं होऊ दे असं मला वाटतं. असं तुम्हाला भेटून आनंद झाला. आता परत आपण भेटूया. निवडणुकीचा प्रचार वगैरे मध्ये मी येऊन जाईन अनेक वेळेला. पण आज आलोय सहज. मी बोलत चल एक दौरा काढूया इकडून फेरफटका. आता पुढच्या येईल वेगवेगळ्या उद्योजकांशी चर्चा करायला येणार आहे. कोणता उद्योग, प्रत्येक जण मी बोलतो काय एक जसं आपण मुलाला किंवा हे बघायला जातो ते आपण घरचं उत्पन्न व काय पगार, तशी मला एक सवय आहे. मी उद्योजक आहे. साहेब तुमचं कॅपिटल किती हो, मुद्दा हळूच विचारतो, मग आवाज बंद होतो. का नाही ते सांगत हो आपण. 100 कोटी आहे, 150 कोटी आहे, 200 कोटी माझं कॅपिटल आहे. आता मी 500 वर जाणार, 1000. हे गुजरात मध्ये आहे का? मी अहमदाबादचा ऑब्झर्व्हर होतो मागच्या लोकसभेच्या वेळेला. अहमदाबाद माझ्याकडे होतो आणि तेव्हा विचारतो, अरे उद्योगपती, एक उद्योगपती. एक मी कपड्याच्या दुकानात गेलो का मला काय घ्यायचं, काय दिसलं मोठं दुकान आणि तो माणूस एक तो म्हणजे दाखवणारा सेल्समनच्या समोर उभा होता. मी भाई साहेब हे कोण? तो माणूस आला. तो माणूस म्हणतो, सर ये पहचानते क्या? नहीं, यही तो ओनर है, यही तो ओनर है. सदर लिंगावर माणूस. आणि कमीत कमी दुकानाची किंमत 5000 कोटीच्या कमी नव्हती. एवढं भव्य दिव्य होतं. एका बाजूला जेंट्स, साड्या बिड्या सगळं. सांगा मला, आज असे आपण रत्नागिरीत फिरलो, किती 5000, 10000, 50000 कोटी ऐकायला नाही. अधिकाऱ्यांमध्ये जर उद्या रिटायर जाऊन बनवलं तर माझी हरकत नाही. माझी हरकत नाही. अनेक माझ्या सगळ्या प्रकारे. आता का गगराणी हे मला तेव्हाही आमचे कलेक्टर सिंधुदुर्ग होते, नंतर मी मुख्यमंत्री असताना सेक्रेटरी मला होते, आज मी सिव्हिल कमिशनर आहेत. तसे अनेक जण आहेत. असं थांबूया आपण. तुम्हाला जास्त वेळ नाही, भूकही लागली असेल. इथे यादव साहेबांनी चहा दिली. नाश्ता मी खात नाही म्हणजे मी बाहेरचं सहसा खात नाही काही असो. तर आमच्या राजन सावंत, यादव साहेब या दोघांनी अतिशय सुंदर अरेंजमेंट केली आणि एक चांगलं समेन झालं. तुमच्याकडे एक सवय नाही आहे रत्नागिरीला. मी सिंधुदुर्गात लावली आहे, सिंधुदुर्गाची विकासाची दिशा म्हणून एक स्लोगन दिलं. म्हणजे लोकांना सांगतो, असं काही पक्षाचं नाही, सर्व कोणी यावं आणि ह्या विषयावर बोलावं. सिंधुदुर्गाच्या विकासाची दिशा काय सांगा. एका प्रत्येक जण वेगवेगळा विषय असतात. त्या डॉक्टर, इंजिनियर, अमुक सगळे येतात आणि ही प्रथा आजही सुरू आहे. आजही सुरू आहे. ते इथे पण सुरू व्हायला पाहिजे. आणि कडे लावलं तरुण पिढी कसा उद्योगपती घडतो, होतो कसा. सेव्हिंग म्हणजे काय, आपल्याला खर्च म्हणजे काय लगेच सांगतील, पण सेव्हिंग म्हणजे काय आपण सहसा त्या याच्यात जात नाही.
जात नाही. पण ह्या काही गोष्टी, काही गुण आत्मसात करून कार्यान्वित जर केल्या तर आपल्याला कोकणाला भवितव्य चांगलं आहे. आपला हा कोकण निसर्गरम्य आहे, हा समृद्ध झाल्याशिवाय राहणार नाही एवढं मला या ठिकाणी वाटतं. आज अतिशय चांगला जनता दरबार भरला आणि तुम्ही सर्वांनी याच्यामध्ये सहभाग घेतला. तुम्हा सर्वांना धन्यवाद.